नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण इयत्ता 5वी नवोदयचा अभ्यास सुरू केलेला आहे. त्यामध्ये आपण आत्तापर्यंत इयत्ता 5वी नवोदयमधील बुद्धिमत्तेचा काही पोर्शन बघितला आहे. आता आपण आज पाहणार आहोत गणिताचा पहिला भाग, संख्या आणि संख्या पद्धती. बघा मित्रांनो, गणिताचा पहिला भाग पाहणार आहोत आपण, संख्या आणि संख्या पद्धती. यावरती आपण स्वाध्याय पाहणार आहोत. तुम्हाला जर शाळेत शिकवले नसेल संख्या आणि संख्या पद्धती तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तरीसुद्धा आपण संख्या आणि संख्या पद्धतीचा थोडंसं अभ्यास करूया आणि नंतर स्वाध्याय 1.1 सोडवूया. तर बघा मित्रांनो, संख्या आणि संख्या पद्धती म्हणजे काय. आता मित्रांनो, इथे काय आहे? संख्या आहे, स्थानिक किंमत आहे. संख्या स्थानिक किंमत, कोणत्याही संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत ही त्या संख्येतील त्या अंकाच्या एकक, दशक, शतक अशा स्थानावरून ठरते. बघा मित्रांनो, लक्ष द्या. कोणत्याही संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत ही त्या संख्येतील त्या अंकाच्या एकक, दशक, शतक स्थानावरून ठरते. 10 पटीने किंमत कमी होत जाणारी संख्येतील डावीकडून उजवीकडे स्थाने. आता बघा, त्यांनी 10 पटीने कमीत कमी होत जाणारी संख्येतील डावीकडून उजवीकडे स्थाने दाखवले आहेत. एकक, दशक, बघा डावीकडून उजवीकडे जायचे मित्रांनो, आपल्याला उजवीकडून डावीकडे जायचं नाही, डावीकडून उजवीकडे जायचं आहे. एकक, दशक. आता इथे सुट्टे दिले आहे. सुट्टे म्हणजे काय रे? एकच अक्षर असतं त्याला एकक आपण म्हणतो. दशक म्हणजे 2 नंबरच्या स्थानावर असतं त्याला दशक म्हणतात. 3 नंबरच्या स्थानावरती शतक असतं. मित्रांनो लक्षात ठेवा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी आणि 10 कोटी. बघा मित्रांनो, लक्षात ठेवा, डावीकडून उजवीकडे जाताना अंक मोजायचे तर आपल्याला उजवीकडून डावीकडे नाहीत. आता बघा, संख्या सम, विषम, मूळ आणि संयुक्त. आता बघा मित्रांनो, संख्या सम, विषम, मूळ आणि संयुक्त. मित्रांनो, सम विषम संख्यांचा व्हिडिओ आपल्याच या व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही तो बघू शकता. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीनं सम विषम संख्याची मांडणी सांगितली आहे. सम विषम संख्या कशा प्रकारे ओळखायच्या याची सुद्धा सविस्तर माहिती दिलेली आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा. दुसरी गोष्ट, मूळ आणि संयुक्त संख्यांचा सुद्धा व्हिडिओ तयार केलेला आहे मित्रांनो. तोही आपल्या या यूट्यूब चॅनलवरतीच आहे. तुम्ही तो जाऊन बघा. कारण की मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला मूळ, संयुक्त संख्या, सम विषम संख्या यांचा व्यवस्थितरित्या अभ्यास होईल आणि तुम्हाला संख्या आणि संख्या पद्धतीवरचे प्रश्न लगेच सुटतील. तर बघा काय आहे, ज्या संख्येला 2 शेष भाग जातो ती सम संख्या असते. सम संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 किंवा 0 यापैकी कोणताही एक अंक असतो. बघा मित्रांनो, अशा प्रकारचंच आपल्याला भरपूर माहिती दिलेली आहे, परंतु आपण फक्त महत्त्वाची माहिती घेणार आहे. यामधील आता महत्त्वाची माहिती म्हणजे 1 ते 100 मधील मूळ संख्या. बघा मित्रांनो, 1 ते 100 मधील मूळ संख्या ही महत्त्वाची आहे. याच्या अगोदरचा जी माहिती आहे ती आपल्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेली आहे. पाठीमागं जाऊन तुम्ही सम विषम संख्या तसेच मूळ संयुक्त संख्यांचा सुद्धा व्हिडिओ बघू शकता. आता बघा, प्रथम संख्या काय आहेत? 1 ते 100 मधील मूळ संख्या दिलेल्या आहेत. संख्या 1 ते 10 मध्ये कोणकोणत्या आहेत रे? 2, 3, 5, 7. 11 ते 20 मध्ये कोणते आहेत? 11, 13, 17, 19. 21 ते 30 मध्ये 23, 29. 31 ते 40 मध्ये 31, 37. 41 ते 50 मध्ये मित्रांनो 41, 43, 47. मित्रांनो, जास्त वेळ वाया घालवत नाही, कारण की ह्याचे व्हिडिओ आपल्या व्हिडिओवरती अपलोड केलेला आहे, त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन बघा. 51 ते 60 पर्यंत 53 आणि 59. 61 ते 70 पर्यंत 61, 67. 71 ते 80 पर्यंत 71, 73, 79. 81 ते 90 पर्यंत 83, 89. 91 ते 100 पर्यंत 97. बघा मित्रांनो, 1 ते 100 मधील या मूळ संख्या आहेत आणि या 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत रे? 25 मूळ संख्या आहेत आणि 74 संयुक्त संख्या आहेत. बघा मित्रांनो, 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत असा प्रश्न येऊ शकतो. तर 25 मूळ संख्या आहेत आणि संयुक्त संख्या किती आहेत रे? तर 74 या संयुक्त संख्या आहेत. जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या याचा सुद्धा मित्रांनो आपण व्हिडिओ टाकलेला आहे, त्यामुळे तुम्ही तो आपल्या व्हिडिओमध्ये जाऊन नक्की बघा. आता त्यानंतरचा पुढचा भाग बघूया.
मित्रांनो, लहानात लहान संख्या तयार करणे, मोठ्यात मोठी संख्या तयार करणे या गोष्टीचा सुद्धा आपण सोपी गोष्ट आहे, त्याला वेळ जास्त वाया घालवत नाही आपण मित्रांनो. 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी संख्या तयार करणे, सूचनेनुसार संख्या तयार करणे किंवा 2 किंवा 3च अंक दिले असताना प्रत्येकी अंक कमीत कमी एकदा वापरून 4 किंवा 5 अंकी मोठ्यात मोठी अथवा लहानात लहान संख्या तयार करणे याचा सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे. आता पुढचा बघणार आहे आपण. आता पुढचा भाग आहे, खूप महत्त्वाचा भाग आहे तो. 1 ते 100 पर्यंत ज्या संख्या लिहिल्या आहेत असता 0 ते 9 यातील प्रत्येक अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो या संबंधीचा पुढील तक्ता आहे. हा तक्ता मित्रांनो लक्षात ठेवायचा आहे, कारण की असे प्रश्न याच्यावरती प्रश्न नक्कीच पडतात. आता 0 हा 1 ते 100 अंकामध्ये किती वेळा येतो, तर 11 वेळा येतो. 1 हा अंक 21 वेळा येतो. 2 20 वेळा येतो. 3 20 वेळा येतो. 4 सुद्धा 20 वेळा येतो. 5 सुद्धा 20 वेळा येतो. 6 सुद्धा 20 वेळा येतो. 7 सुद्धा 20 वेळा येतो. 8 सुद्धा 20 वेळा येतो. 9 सुद्धा 20 वेळा येतो मित्रांनो. त्यामुळं फक्त आपल्याला 0 आणि 1, 0 किती वेळा, 11 वेळा, 1 21 वेळा आणि बाकीचे सर्व अंक आपल्याला 20 वेळा येतात, हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. खूप महत्त्वाचा भाग आहे हा भाग पूर्णपणे तुम्हाला पाठच करून ठेवावा लागेल. आता मित्रांनो, असा पण प्रश्न येऊ शकतो, 10 ते 99 म्हणजे 2 अंकीपर्यंतच्या संख्या लिहिल्या असता 0 ते 9 यातील प्रत्येक अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो. असाच तक्ता पण आहे, तो पण आपल्याला पाठ करून ठेवायचा आहे. 0 किती वेळा येतं, तर 9 वेळा येतं. 1 किती वेळा येतं, 19 वेळा. 2 19 वेळा. 3 19 वेळा. 4 19 वेळा. 5 सुद्धा 19 वेळा. 6 सुद्धा 19 वेळा. 7 सुद्धा 19 वेळा. 8 सुद्धा 19 वेळा. 9 सुद्धा 19 वेळा येतं मित्रांनो. फक्त 0 हे 9 वेळा येतं. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची. हे आतापर्यंत पाहिले 2 तक्ते तुम्हाला खूप महत्त्वाचे आहेत. आणि 0 ते 100 मध्ये म्हणजे 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या असतात आणि त्या कोणकोणत्या आहेत, संयुक्त संख्या किती, जोड मूळ संख्या किती, अशा संख्यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे मित्रांनो. बाकीचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेले आहे, ते तुम्हाला पाहायला मिळतील. आज आपण पाहणार आहोत फक्त 1.1चा स्वाध्याय. तर चला करूया 1.1चा स्वाध्याय सुरू करण्यास. बघा, पहिलाच प्रश्न आहे, सोपा आहे मित्रांनो. तुम्हाला 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी संख्या वाचता यायला पाहिजेत. अशा संख्येचा आता आपण एकक, दशक, शतक, हजारनुसार आपण वाचन केलेलं आहे मित्रांनो. अशा प्रकारे आता पहिला प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. बघा, पहिला प्रश्न काय म्हणत आहे, 7 53 3 5 7 ही संख्या पुढीलपैकी कोणती. बघा मित्रांनो, 7 5 3 3 5 7 ही संख्या पुढीलपैकी कोणती, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे मित्रांनो. तर आपण कशा प्रकारचं वाचन करायचं आहे मित्रांनो. बघा, आता काय सांगितलं आहे, 7 5 3 3 5 आणि 7 असे अंक दिलेले आहेत मित्रांनो. तुम्हाला वाचन करायचं आहे. कशा प्रकारे तुम्ही वाचन करणार मित्रांनो, लक्ष द्या. आता हे वाचन करताना आपल्याला काय वापरायचं आहे मित्रांनो, प्रथम एकक वापरायचं आहे, बरोबर की नाही. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लक्ष, बरोबर की नाही. अशा प्रकारे तुम्हाला वाचन करायचं आहे की नाही. कशा प्रकारे करणार, एकक, दशक, शतक, हजार, 10,000. पण मित्रांनो, तुम्ही लक्ष दिलं का, मी खालून वरती गेले, कारण की मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला काय करायचं होतं, डावीकडून उजवीकडे वाचन करायचं होतं. मग ही आपली जर ही संख्या जर आपण वरती लिहिली, 7 5 3 3 5 7, तर आपण हे खालून वरती लिहिले म्हणजे ही डावीकडून उजवीकडे लिहिले. बघा, डावीकडे आहे का, इथे 7 आहे, इथे 7 आहे, इथे 5 आहे, इथे 5 आहे, इथे 3 आहे, इथे पण 3 आहे मित्रांनो, इथे पण 3 आहे, इथे पण 3 आहे, इथे 5 आहे, इथे 5 आहे आणि इथे सुद्धा 7 आहे. समजतंय का. मग ही कुठली बाजू झाली, आपल्या हाताची बाजू, ही डाव्या बाजून समोरून बघितलं तर ही डावीकडून उजवीकडे आपल्याला मोजं जायचं आहे, बरोबर की नाही. 7 5 3 3 5 7. मग 7 5 3 3 5 7, बरोबर की नाही. मग आपल्याला मगाशी काय सांगितलं होतं की त्या संख्येचे वाचन करताना डावीकडून उजवीकडे वाचन करायचं आहे मित्रांनो, म्हणजे खालून वरती वाचन करायचं आहे. बघा, इथून सुरुवात केली आपण. आता काय करायचं, शेवटचा अंक आपण काय घेतला आहे, एकक घेतला आहे, दशक घेतला आहे, शतक, हजार, 10,000 आणि लक्ष. हे तुम्ही लक्षात ठेवा, पाठच करून ठेवा मित्रांनो. आता आपल्याला काय करायचं आहे, इथून मांडणी केलेली आहे, बरोबर की नाही. मग कसे म्हणणार आहे आपण,
कशाने वाचन करणार आपण? बघा हे किती आहे? 7,10,10,000 म्हणजे 10,000 सांगितलं आहे. म्हणजे इथे काय आहे? 10 म्हणजे शून्य मित्रांनो, शून्याचा वापर करावा लागतो इथं. आता बघा 7 लक्ष, बघा नीट वाचा. बघितलं का मित्रांनो? 7 लक्ष बरोबर आलं, परंतु 50च्या जागेला शून्याचा वापर करायचा आहे. परंतु इथं 3 आहे. बघा मित्रांनो इथे 3 आहे म्हणजे 1000च्या ठिकाणी 3 आहे म्हणजे इथे 3 प्लस म्हणजे किती आलं? 53 आलं मित्रांनो. 7 लक्ष संख्या कशी तयार होणार? 7,53,300. श म्हणजे काय रे मित्रांनो? शतक. 300 5 काय रे? 5 काय आहे? दशक आहे म्हणजे शेवटी काय येणार आहे मित्रांनो? 7 येणार, बरोबर की? दशक स्थान असल्यामुळे इथे काय येणार? 357. बघा मित्रांनो 300 काय येणार? 57 येणार, बरोबर की नाही? 7,53,357 येणार. बघा मित्रांनो, परंतु आता आपल्याला ही संख्या पर्यायामध्ये बघायची आहे. 7,53,357 कुठे आहे का पर्यायामध्ये? बघा 753 आहे. 753,357 बरोबर की नाही? 753,357 753,357 753,357. परंतु मित्रांनो आपलं काय आलं आहे? 7 लक्ष आलेलं आहे, बरोबर की नाही? 7,53,357. आता 7 लक्ष तर कुठल्याच पर्यायामध्ये नाही. दिसते का तुम्हाला कुठल्या पर्यायामध्ये 7 लक्ष? नाही की नाही दिसत? मग आता काय करावं लागेल मित्रांनो आपल्याला? हे 57 शोधा कुठल्या कुठल्या पर्यायामध्ये आहे. 1 मध्ये आहे, बी मध्ये आहे, सी मध्ये सुद्धा आहे आणि डी मध्ये सुद्धा मित्रांनो आहे, बरोबर की नाही? डी मध्ये सुद्धा आहे. मग आता 57 तर आहे, परंतु काय सांगितले पुढे? 300 बघा शेवटून या 300 कुठे दिसते रे मित्रांनो? 300 कुठल्या कुठल्या पर्यायामध्ये दिसते? तुम्ही नीट लक्ष द्या. बघा ए मध्ये दिसते का? हो दिसते. बी मध्ये दिसते का रे? नाही. डी मध्ये दिसते का? नाही. सी मध्ये दिसते. मग हे 2 पर्याय काय करायचे? आपल्याला कट करून टाकायचे मित्रांनो, बी आणि डी. मी थोडासा वेळ घेत आहे, सावकाश समजावून सांगत आहे, कारण की तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून मी पर्याय कट करायला पण शिकवत आहे मित्रांनो तुम्हाला. आता बी आणि डी आपला पर्याय काय करायचा? आपल्याला कट करायचा आहे मित्रांनो. आणि ए आणि सी मध्ये आपल्याला बघायचं आहे. पेपरमध्ये एवढा वेळ वाया घालवायचा नाही मित्रांनो. एकदा तुमचा सराव झाला म्हणजे तुम्ही ट्रिकनुसार व्यवस्थितरित्या सोडवू शकता. आता हे 2 पर्याय कट झाले म्हटल्यानंतर आपल्याकडे 2 राहिले. आपल्याला 300 पाहिजे होतं. 357 दोन्ही पर्यायामध्ये आहे. त्यानंतर आपल्याला काय आहे? 53,000 आहे. बघा मित्रांनो 53,000 बघितलं का तुम्हाला? हे 2 कट झाले. 57 कट झालं, 300 कट झालं. आता काय करायचं आहे? 53,000 आपल्याला शोधायचं आहे मित्रांनो. कुठे आहे 53,000? ए आणि सी मध्येच फक्त बघायचं आहे. बघा 1000 कुठे दिसते? 753 दिसते. 1000 दिसते का? नाही. म्हणजे ए नंबरचा पर्याय कट झाला आणि 753,000 इथे 1000 आहे म्हणजे सी नंबरचा पर्याय आपलं उत्तर येणार मित्रांनो. परंतु जर तुम्ही असा विचार केला की हां 753,000 असा टाकलं, पण लक्षच्या जागेला 700 ही संख्या दिलेली आहे मित्रांनो. म्हणजे हे 753,357 हे उत्तर आपलं काय असणार आहे मित्रांनो? बरोबर असणार आहे. सोपं आहे की नाही मित्रांनो? मी थोडासा वेळ घेत आहे कारण की गणितामध्ये तुम्हाला खूप समजावून सांगावं लागणार आहे मित्रांनो. जर तुम्हाला समजलं तर तुम्ही व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. नाही समजलं तर तुम्ही पुन्हा एकदा विचारू शकता मित्रांनो. आता दुसरा प्रश्न आपण घेणार आहे मित्रांनो. दुसरा प्रश्न आपला काय आहे? 1, 4, 6, 8 आणि 9 हे अंक एकदाच वापरून त्यापासून बनवलेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? बघा मित्रांनो प्रश्न काय आहे? 1, 4, 6, 8 आणि 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यापासून बनवलेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? बघा मित्रांनो आता पर्याय परत बघूया. आपण काय करू? फक्त 1, 4, 6, 8 आणि 9 यापासून काय बनवायचे रे आपल्याला? मोठ्यात मोठी संख्या बनवायची, बरोबर की नाही? काय बनवायचे? मोठ्यात मोठी. किती अंकी बनवायचे? 5 अंकी संख्या बनवायचे, बरोबर की नाही? आता किती आहेत रे? 1, 2, 3, 4 आणि 5 अंक किती दिलेत? 5 दिलेत. आणि आपल्याला सांगितले काय? मोठ्यात मोठी संख्या बनवायची, बरोबर की नाही? तीही किती अंकी बनवायचे? 5 अंकी संख्या बनवायची, मोठ्यात मोठी. तर काय करावं लागेल रे?
मग मोठ्यात मोठी सांगितल्यानंतर आपल्याला एक अंक घेऊन चालेल का? नाही, 4सुद्धा घेऊन चालणार नाही. आपल्याला मोठ्यात मोठी संख्या बनवायची असेल तर आपल्याला सर्वात मोठा अंक घ्यावा लागेल. तर सर्वात मोठा अंक कुठला आहे आपला? तर मित्रांनो 9 आहे. त्यानंतरचा छोटा अंक कोणता आहे? तर 8 आहे, बरोबर की नाही? त्यानंतरचा छोटा अंक आहे 6, त्यानंतरचा छोटा अंक आहे 4 आणि त्यानंतरचा छोटा अंक आहे 1. तर मित्रांनो खूप सोपा प्रश्न होता, लगेच समजणारा होता, एका सेकंदात उत्तर निघणार होतं. त्यामुळे आपली संख्या काय झाली रे मित्रांनो? 98,641 ही संख्या झाली मित्रांनो. आता आपल्याला पर्यायामध्ये शोधूया. बघा मित्रांनो 98,641 कुठे दिसते रे? पहिल्या पर्यायामध्ये काय? 98,461 आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये 98,641 आहे, 98,614 आहे, 98,416 आहे. तर आपलं काय उत्तर आलेलं आहे? 98,641 हे उत्तर आले. किती नंबरच्या पर्यायामध्ये आहे रे? 2 नंबरच्या पर्यायामध्ये असल्यामुळे आपला उत्तर क्रमांक काय येणार आहे मित्रांनो? बी येणार आहे. त्यामुळे तुम्ही उत्तराला गाठ घालू नका, प्रश्न व्यवस्थित वाचा, सोडवून घ्या आणि नंतर उत्तर आपल्याला पर्यायामध्ये शोधा. डायरेक्टली उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करू नका. जोपर्यंत तुमचा सराव चांगला होत नाही तोपर्यंत डायरेक्टली उत्तराला गाठ घालायची नाही मित्रांनो. खूप विचार करून आणि समजून प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे आणि प्रश्न हा पुन्हा एकदा म्हणजे 2 वेळा प्रश्न वाचूनच उत्तर लिहायचं आहे मित्रांनो. आता घेऊया पुढचा प्रश्न. किमान 6 अंकी संख्या आणि कमाल 4 अंकी संख्या यामधील फरक किती आहे? बघा मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे, सोपा आहे, थोडासा किचकट पण आहे. किमान 6 अंकी संख्या आणि कमाल 4 अंकी संख्या यामधील फरक किती आहे? आता मित्रांनो आपल्याला काय सांगितलं आहे? किमान 6 अंकी सांगितलं. तर किमान 6 अंकी संख्या कोणती रे मित्रांनो? आता आपल्याला किमान 6 अंकी संख्या शोधायची म्हणजे लहानात लहान 6 अंकी संख्या शोधायची. तर आता आपण लहानात लहान 6 अंकी कोणती घेणार? बघा 1, 2, 3, 4, 5 आणि 6 ही लहानात लहान 6 अंकी संख्या आहे मित्रांनो. बघा ही लहानात लहान 6 अंकी संख्या आहे मित्रांनो. आणि नंतरच्या प्रश्नामध्ये काय सांगितले? कमाल 4 अंकी संख्या यामधील फरक किती विचारला. कमाल 4 अंकी संख्या. तर 4 अंकी कमाल म्हणजे मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या कोणती? आता लहानात लहान 6 अंकी संख्येतून मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या वजा करायला सांगितली मित्रांनो. तर मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या कोणती आहे? 9,999 मित्रांनो. आता आपल्याला ह्याचं काय करायचे आहे? वजाबाकी करायचे. बघा मित्रांनो यामधील आपल्याला फरक विचारलेला आहे मित्रांनो. फरक काढायचा आहे आपल्याला. मग आता 0तून 9 जात नाही म्हणजे हातच्या घेतला 1, 10 तर 9 गेले 1 आलं, बरोबर की नाही? 10 इथला हातच्या इथं घेतला 10तून 1, 10 गेले 0, इथला घेतला इथे 10तून गेलं 0, इथला इथं घेतला 0, इथला 1 आला म्हणजे 10तून 1 गेलं म्हणजे किती आलं रे मित्रांनो? 9 आलं आणि इथं घेतलं तर काय होईल? 0. तर आपला काय आलं रे मित्रांनो? उत्तर काय आलं मित्रांनो? 90,001 उत्तर आलं मित्रांनो. आता आपल्याला हे उत्तर पर्यायामध्ये आहे का? बघा कुठं पर्यायामध्ये आहे का उत्तर? एमध्ये आहे का रे? 1 येते नाही. बीमध्ये आहे का? नाही. सीमध्ये आहे बघा मित्रांनो. सीमध्ये बघा आहेच 9,0,0,01. बघा आपलं काय आहे? 9,0,0,01 आहे की नाही उत्तर बरोबर? तर आपला पर्याय क्रमांक काय येणार आहे मित्रांनो? सी नंबरचा पर्याय येणार आहे मित्रांनो. आता पुढचं गणित घेऊया लगेच. 4 नंबरचं गणित आहे मित्रांनो. आज आपल्याला 1.1 स्वाध्याय पूर्ण करायचं आहे मित्रांनो. जर तुम्हाला समजत असेल तर कमेंट बॉक्समध्ये यस म्हणा. आता पुढचा स्वाध्याय आहे मित्रांनो. दशमस्थानी 9 असलेली विविध अंकाचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती? दशमस्थानी सांगितले मित्रांनो. 9 असलेल्या विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या म्हणजे दशमस्थानी सांगितले मित्रांनो. किमान आणि महत्त्वाचा मुद्दा बघा अंडरलाईन करायची का? दशमस्थानी म्हणजे दशकस्थानी 9 असलेली संख्या शोधायची आपल्याला. आता आपल्याला दशकस्थानी 9 असलेल्या अंकाची संख्या शोधायची. तर आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो? आता सर्व अंक आपल्याला शोधावे लागतील, पर्याय बघावं लागतील, बरोबर की नाही? परंतु दशमस्थानी सांगितलं आहे अंकाचा वापर करून बनणारी किमान संख्या सांगितली. किमान म्हणजे काय रे मित्रांनो? लहान संख्या शोधायला सांगितली. किमान म्हणजे काय? लहान संख्या शोधायला सांगितली मित्रांनो. त्यामुळे किमान ही संख्या आपल्याला शोधायची. हा 2017 साली परीक्षेला आलेला प्रश्न आहे मित्रांनो. बघा प्रश्न कधीही कठीही येतात. आता बघा दशमस्थानी 9 सांगितले म्हणजे दशमस्थानी आता आपण जास्त वेळ न वाया घालवता आपण यामध्येच उत्तर शोधूया. तरी पण जर तुमची इच्छा असेल तर आपण सोडू. दशमस्थानी कुठला अंक आहेत? 9 अंक आहेत.
ए मध्ये आहे का रे? आहे. बी मध्ये आहे का रे? आहे. सी मध्ये सुद्धा आहे दशमस्थानी आणि डी मध्ये सुद्धा आहे, कारण की एकक दशक एकक दशक एकक दशक एकक दशक आहे मित्रांनो. परंतु काय सांगितले रे? अंकाचा वापर करून बनणारी किमान संख्या सांगितली, किमान. तर आता आपल्याला किमान म्हणजे लहान संख्या शोधायची. 1092, 1290, 2091, 2190. आता बघा 2190 मोठं आहे का 1092 मोठं आहे? तर 1090 लहान आहे आणि 2190 मोठं आहे. इथे पण 2000 आहे म्हणजे 2091 हे सुद्धा मोठं आहे. 1290 हे सुद्धा मोठं आहे. तर उत्तर सगळ्यात लहान संख्या कोणती आहे? तर 1092 हे उत्तर आपलं मित्रांनो काय असणार आहे? बरोबर असणार आहे मित्रांनो. आता घेऊया लगेच पुढचा प्रश्न मित्रांनो. सोपा प्रश्न होता त्यामुळे वहीवरती सोडवून दाखवलं नाही मित्रांनो. 5555 ही संख्या या प्रकारे लिहाल. आता बघा मित्रांनो 5555. आता 555 सांगितले. 5555. आता 55 काय पाहिजे रे? शेवटी पाहिजे, बरोबर की नाही? 55 काय पाहिजे? शेवटी पाहिजे. आता 5555 ही संख्या आपल्याला शोधायची. बघा आता 5055 कुठं आहे? 55 आपल्याला शेवटी यायला पाहिजे की नाही? बघा कुठे दिसते? इथे ए मध्ये आहे, असू शकतं. बी मध्ये आहे का रे? नाही, फक्त 5 आहे त्यामुळे 5 कट करून टाकायचं. सी मध्ये सुद्धा 0 आहे म्हणजे सी नंबरचा सुद्धा पर्याय कट करायचा मित्रांनो. आणि डी मध्ये सुद्धा आहे 5055 आहे म्हणजे डी नंबरमध्ये आणि ए नंबरमध्ये आपल्याला शोधायचं. आता काय सांगितले? 5555. आता 55च्या नंतर आपल्याला 500 म्हणजे शतकस्थानी आपल्याला काय पाहिजे? 5 पाहिजे. एकक दशक आणि शतकस्थानी इथं काय आहे? 0 आहे रे मित्रांनो, म्हणजे ए नंबरचा सुद्धा पर्याय कट झाला आपला आणि उत्तर क्रमांक आलं 5555 म्हणजे डी नंबरचा पर्याय आला मित्रांनो. बघा एकक दशक शतक हजार आणि 5555 4 नंबरचा पर्याय क्रमांक आपला काय असणार आहे मित्रांनो? बरोबर असणार आहे. बघा जे सोपे सोपे प्रश्न आहेत ते तुम्हाला सांगत आहे, जे अवघड प्रश्न आहेत ते वहीमध्ये नोट करून देत आहे. चला आता पुढचा प्रश्न घेऊया. कमाल ते किमान अशा क्रमामध्ये संख्यांचा कोणता गट आहे? बघा कमाल ते किमान अशा क्रमामध्ये संख्याचा कोणता गट आहे? तर मित्रांनो बघा कमाल ते किमान म्हणजे कमाल म्हणजे काय रे? मोठी संख्या. नंतर किमान म्हणजे काय? छोटी संख्या. हे लक्षात ठेवा मित्रांनो. कमाल म्हणजे मोठी संख्या, किमान म्हणजे छोटी संख्या. तर अशा क्रमामध्ये संख्यांचा कोणता गट आहे? म्हणजे अगोदर कमाल पाहिजे म्हणजे मोठी संख्या पाहिजे आणि नंतर काय पाहिजे? किमान म्हणजे लहान संख्या. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो? उतरता क्रम लिहायचा आहे, वरती मोठा आणि खाली छोटा, बरोबर की नाही? तर आता आपल्याला शोधताना आपल्याला काय करावं लागेल रे? तर पहिल्यांदा मोठी संख्या बघू. 81,000 आहे, बरोबर की नाही? पहिला पर्याय आपण बघूया. 81,000 आहे. इथे काय आहे? 16,000 आहे. 82,000 आहे. आता बघा 16,000 झाल्यानंतर 82,000 आहे म्हणजे 82,000चा पर्याय येणार का आपला? नाही, कारण की हा 3 नंबर दिला आहे. 81,000पेक्षा सुद्धा 82,000 काय असणार आहे? मोठा असणार आहे म्हणजे ए नंबरचा पर्याय आपण काय करायचं आहे मित्रांनो? कट करून टाकायचं आहे. आता बघा बी नंबरचा पर्याय 16,000 आहे. 63,000 आहे. बघा आता लहान आहे की नाही संख्या? 16पेक्षा 63 मोठं आहे म्हणजे 63 प्रथम यायला पाहिजे होतं आणि 63पेक्षा सुद्धा 82 मोठं आहे म्हणजे 82 सुद्धा अगोदर यायला पाहिजे होतं मित्रांनो. म्हणजे हा सुद्धा पर्याय काय असणार आहे मित्रांनो? चुकीचा असणार आहे. आता आपल्याला सी नंबरमध्ये बघूया. 81,427, 82,063. आता 81 नंतर 82 आहे बघा मित्रांनो. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा 82 पाहिजे होतं, नंतर 81 पाहिजे होतं, परत 63 आहे, परत 16, परंतु हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे मित्रांनो. आता 4 नंबरचा पर्याय बघूया. 82,341, नंतर 82,000 झाले की परत 81,000 आहे. बघा 82 नंतर खाली उतरत आहे आपण 81,000वरती. 81 नंतर 63,000वरती उतरत आहे म्हणजे आपण खाली उतरत आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? उतरता क्रम शोधायचा आणि नंतर काय आहे? 13,378. म्हणजे आपलं उत्तर क्रमांक काय असणार आहे मित्रांनो? 4 हा पर्याय क्रमांक असणार आहे मित्रांनो. आता घेऊया लगे पुढचा प्रश्न. 1, 0, 3, 4 आणि 5 हे अंक वापरून लहानात लहान विषम संख्या कोणती? बघा मित्रांनो 1, 0, 3, 4 आणि 5 हे अंक वापरून लहानात लहान विषम संख्या कोणते? आता मित्रांनो हे 5 अंक दिलेत, बरोबर आहे. आपल्याला लहानात लहान संख्या पण लिहायची आणि त्यानंतर काय करायचं आहे? विषम संख्या शोधायची आहे मित्रांनो. त्यामुळे प्रश्न वाचताना खूप काळजीपूर्वक वाचायला शिका आणि महत्त्वाचे प्रश्न असतात, महत्त्वाचे पॉईंट असतात हे त्याला अंडरलाईन करायला शिका. काय सांगितलं? 1, 0, 3, 4 आणि 5 हे अंक वापरून बनणारी ही संख्या तर आपल्याला बनवायची आहे. 5 अंकी संख्या तयार होती, परंतु लहानात लहान बनवायची असून ती विषम संख्या असली पाहिजे, बरोबर की नाही? आता विषम स्थानावर यायसाठी आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो? पहिला पर्याय शोधावा लागेल. आता मित्रांनो विषम स्थानी कोणकोणते अंक असतात?
आता यामधले कोणकोणते एक विषम स्थानी आहे, 3 असतं आणि 5 आहे. तर आपल्याला ह्या तिन्हीपैकी कोणते अंक विषम स्थानी आहे पर्यायामध्ये बघूया. इथे 5 आहे म्हणजे ही विषम संख्या आहे, इथे 3 आहे म्हणजे ही सुद्धा विषम संख्या आहे, सी मध्ये सुद्धा 3 आहे म्हणजे ही सुद्धा विषम संख्या आहे आणि डी मध्ये सुद्धा 5 आहे म्हणजे ही सुद्धा विषम संख्या आहे मित्रांनो. आता बघा आपल्याला पुढचा प्रश्न काय आहे, अंक वापरून लहानात लहान विषम संख्या म्हणजे 5 अंकी तर संख्या दिलेल्या आहेत, या 5 अंकी सगळ्या संख्या आहेत. आता काय सांगितलं, लहानात लहान विषम संख्या सगळ्या आहेत म्हणजे आता आपल्याला लहानात लहान संख्या विचारली. आता इथं काय 10,345 आहे बघा, 10,345 ही लहान संख्या आहे. इथे काय 10,453 म्हणजे ह्या संख्येपेक्षा ही संख्या मोठी आहे म्हणजे ही संख्या आपल्याला कट करायची आहे बघा. आता म्हणजे बी नंबरचा पर्याय तर आपल्याला येणार नाही. 10,543 आहे म्हणजे ही सुद्धा संख्या मोठी आहे मित्रांनो, हा सुद्धा पर्याय कट करायचा आहे मित्रांनो. आणि 10,435 बघा मित्रांनो, 10,435 आणि 10,345. आता ह्या दोन्हीपैकी आपल्याला संख्या शोधायची आहे. तर 10,435 मोठी आहे का 10,345 ही लहानात लहान विषम संख्या आपल्याला शोधायला सांगितली. तर कोणती रे, तर कोणती आली रे मित्रांनो आपल्याला बघा. आता 10,435 पैकी का 10,345. तर मित्रांनो आपली संख्या कुठली असणार आहे, 10,345 ही संख्या असणार आहे मित्रांनो. हे उत्तर आपलं काय असणार आहे, बरोबर आहे. कारण की लहानात लहान विषम संख्या कोणती आहे तर 10,345 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे मित्रांनो. आता 1.1 मधला शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. जर प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेल्या संख्येची बेरीज समान असेल तर एक्स, वाय आणि झेड यांच्या किमती क्रमश लिहा. बघा, जर प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण, मित्रांनो प्रश्न व्यवस्थित वाचा. प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेल्या संख्येची बेरीज समान असेल तर एक्स, वाय आणि झेड यांच्या किमती क्रमश लिहा. बघा मित्रांनो त्यांनी काय सांगितले, ही प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यांची बेरीज काय असेल मित्रांनो, समान असेल तर एक्स, वाय आणि झेड यांच्या किमती क्रमश लिहा. तर मित्रांनो आपल्याला किमती शोधायच्या आहेत. बघा 8, 3 आणि 4. 8, 3 आणि 4ची किंमत काय होती मित्रांनो, 8, 3 आणि 4ची 7 आणि 4, 8 आणि 3 11, 11 आणि 4 किती झालं मित्रांनो, 15 झालं. म्हणजे ही 15 झाल्यानंतर आपल्याला ही सुद्धा काय येणार आहे मित्रांनो, 15 यायला हवं. बघा 4 आणि 9 किती, 9 आणि 4 13 आणि 2 किती झालं, 15 झालं. बरोबर की नाही, 9, 4 आणि 15 किती झालं, 9, 4 आणि 2 किती झालं, 15 झालं मित्रांनो. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे आता, की अशी आडवी बेरीज पण 15 आहे, उभी बेरीज पण 15 आहे. आता कर्णसुद्धा 15 आला पाहिजे मित्रांनो, म्हणजे ही बाजूसुद्धा 15 आली पाहिजे. बघा 8 आणि 2 किती झालं, 10 झालं. मग इथे किती घातल्यानंतर आपल्याला 15 होणार आहे, 5 घातल्यानंतर आपल्याला इथे 15 होणार आहे. म्हणजे इथे किती यावं लागेल, 5 येईल मित्रांनो. म्हणजे 8, 5 आणि 2, 8 आणि 2 10 आणि 5 15. आता इथे 5 आला म्हणजे इथे किती आलं रे, इथे किती यायला पाहिजे, 9 आणि 5 14 आणि इथे किती येणार आहे, 1 येणार आहे. म्हणजे एक सुद्धा, हे सुद्धा काय झालं, 15 येणार. आता बघा 8 आणि 1 9, 9 किती 15 रे, 9 आणि 6 15. इथे बघा 6 आलं. आणि इथे बघा 3 आणि 5 8, 8 आणि 7 इथे किती येणार, 7 येणार मित्रांनो. आता बघा 6 आणि 7 किती रे, 13 आणि 2 15. म्हणजे अशी पण बेरीज 15 येते, अशी पण बेरीज 15 येते, अशी ही बेरीज 15 येते. आडवी केली तरी बेरीज 15, उभी केली तरी सुद्धा बेरीज 15 आणि तिरकी केली तरी सुद्धा बेरीज 15. म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामध्ये संख्येची बेरीज काय सांगितली, समान सांगितली. बरोबर की नाही. तर आपण काय केले, इथं एक्स, वाय आणि झेड यांच्या किमती क्रमशले सांगितले. मग इथं काय करायचं रे, इथं काय आलं आपलं, 6 आलं. म्हणजे 6 कुठे आहे रे पर्यायामध्ये, बघा इथे एक आहे, इथे एक आहे. हा नंबरचा पर्याय येणार का, नाही. हा नंबरचा येणार का, नाही. ए आणि डी मध्ये आपल्याला शोधायचं आहे मित्रांनो. नंतर काय आलं रे, वाय आणि झेड. आता इथं वाय येणार आणि इथं झेड येणार, बरोबर की नाही. इथं वाय येणार आणि इथं झेड येणार. तर आपल्याला वायची किंमत काय आली रे, 5 आली. मग 5 कुठे आहे रे, इथे आहे, परंतु इथे आहे का रे, नाही. इथं 7 आलं आहे. म्हणजे 1 नंबरचा पर्याय आपला काय येणार आहे, बरोबर येणार आहे. आणि 3 नंबरला काय आहे, 7 आहे. बघा 7 आहे, म्हणजे झेडच्या किमतीच्या ठिकाणी काय आहे, 7 आहे. म्हणजे 1 नंबरच्या पर्यायामध्ये 6, 5 आणि 7 हे अंक सगळे काय असणार आहेत मित्रांनो, बरोबर असणार आहेत. बघा असे कोडे प्रत्येक गणितामध्ये येतात, प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये असे कोडे सोडवायला येतात. हे सोपं कोड होतं, पण ह्यानंतर सुद्धा आपल्याला वर्ग, घन, जोडमूळ संख्या, मूळ संख्या अशावरती सुद्धा असे कोडे तयार होतात मित्रांनो. आणि आज आपण काय केलं आहे मित्रांनो, फक्त 1.1चा संख्या आणि संख्यापतीचा स्वाध्याय बघितला आहे मित्रांनो, बरोबर की नाही. तर मित्रांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काय अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो. आणि तुम्हाला थोडेसे प्रश्न समजावून सांगितले आणि थोडेसे जरा काही म्हणजे वही पुस्तकामध्येच सांगितले, कारण की ते सोपे प्रश्न होते, त्याच्यामुळे मी तुम्हाला ते सविस्तर जास्त माहिती दिली नाही. परंतु
अवघड प्रश्नाला मी भरपूर तुम्हाला प्रॅक्टिस करून घेणार आहे, सराव करून घेणार आहे, सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आज आपण 1.1 मधला स्वाध्याय पाहिला आहे. संख्या आणि संख्या पद्धतीमधला 1.1चा स्वाध्याय पाहिला आहे. पुढच्या भागात आपण संख्या आणि संख्या पद्धतीमधला 1.2चा स्वाध्याय पाहणार आहोत मित्रांनो. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. कारण की मित्रांनो, तुम्हाला आजपासून गणिताचे सराव रोज एक व्हिडिओ अपलोड केला जाईल. काही अडचणी आल्यास व्हिडिओ होणार नाही. जर अडचणी नसतील तर तुम्हाला व्हिडिओ रोज एक सेंड केला जाईल आणि तुमचा भरपूर प्रमाणात नवोदयचा आणि स्कॉलरशिपचा सराव घेतला जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.